त्याचं नाव आहे उत्तरार्ध. पूर्वार्ध हा संपला, उत्तरार्धाला आज प्रारंभ करणार आहे. पूर्वार्ध आणि उत्तरार्ध जसे लीळा चरित्रात आहे त्याप्रमाणे गोविंद प्रभू चरित्रात सुद्धा हे दोन भाग केलेले आहेत. त्याच्यातला हा उत्तरार्ध आज आपण प्रारंभ करणार आहे. सर्प भय निमित्ते राजमठी अवस्था. गोविंद प्रभू बाबा काल पूर्वार्धाच्या शेवटी रिद्धपूर या गावाला देऊळ वाळवून आले. बराच दिवस देऊळ वाळ्याला मुक्काम होता. महाजनांच्या विनंतीला मान देऊन परत गोविंद प्रभू बाबा या रिद्धपूरमध्ये प्रवेश केला. त्या निमित्ताने राजमठातील मागच्या स्थानाची लीळा आहे. सर्प भय निमित्ते राजमठी अवस्था. राजमठ विकत घेतला सर्वांनाच माहीत आहे. परंतु गोविंद प्रभू बाबाची तिथं राहण्याची प्रवृत्ती नाही. गोसावी म्हणजे आमचे गोविंद प्रभू बाबा विजे करायचे, म्हणजे फिरायला जायचे, विहरणाला जायचे. आबाईसा ही गोविंद प्रभू बाबाची सेविका होती आणि गोविंद प्रभू बाबा उंच मठामध्ये राहत होते. इच्छा झाली त्यांची उंच मठामध्ये राहायची. देऊळवाड्यावरून आल्यापासून उंच मठामध्ये किंवा ओवरा ज्या ठिकाणी माईभट्ट फुलांचा हार गोविंद प्रभू बाबाला दररोज समर्पित करायचे असं ओवरा स्थान, तिथं गोविंद प्रभू बाबाचा वास राहायचा. माईभट्ट माळ्याकरवी फुलाचा ओवरा करायचे, हार करायचे. गोविंद प्रभू बाबा आतमध्ये माच्यावर झोपलेले राहायचे. एका दिवशी गोविंद प्रभू बाबा त्या ओवऱ्याच्या ठिकाणी बसलेले आहे, झोपलेले आहे. त्या माच्यावर उठलेले आहे आणि त्या ओवऱ्यातून म्हणजे त्या हारातून सर्प बाहेर आला. सर्प बाहेर आल्यानंतर भक्तिजनांनी तो पाहिला. साप साप म्हणून सर्वांची ओरडाओरड झाली. माईभट्ट समोर आले. सर्प पाहिल्यानंतर भट्टोबास आणि माईभट्टाने हा कसा धरायचा आता सर्प. महानुभाव पंथ अहिंसावादी आहे, त्याच्यामुळं कोणत्याच प्राण्याला कधीच दुखवत नाही, मारत नाही. मग कसं करायचं. साप तर निघाला, काय करायचं म्हणून भट्ट आणि माईभट्टाने विचार केला. खात्याची सांडस, खाती म्हणजे लोहार, लोहाराच्या सांडशीनं धरायचा आणि नेऊन टाकायचा कुठेतरी. अथवा कामणी म्हणजे काठी, काठीची चीप करून दोन काठ्यामध्ये त्याला पक्का पकडायचा आणि बाहेर नेऊन टाकायचा. असा विचार केल्यानंतर त्या काठीच्या माध्यमातून त्या सर्पाला पकडल्या गेलं आणि बाहेर त्याला घातल्या गेलं. साप पाहिला गोविंद प्रभू बाबांनी आणि साप पाहून गोविंद प्रभू बाबा हसायला लागले. साप पाहिल्यानंतर गोविंद प्रभू बाबा, अरे सापू आला म्हणे, खाईल म्हणे. आता सापू आला मला खाईन, येथून जावे म्हणे, आता इथं राहायचं नाही. नवचावे म्हणे, या जागेवर आता राहायचं नाही. त्रिशुद्धी बोलले आणि भक्तिजन
त्यांना धरून गोविंद प्रभू बाबाला आसनावर माच्यावर बसवलं. मग आता काय करायचं? आणि राजमठाच्या पटीशाळेमध्ये, राजमठाच्या समोर जे पटांगण होतं त्याच्यामध्ये नेलं. तिथं गोविंद प्रभू बाबा बसले. भक्तिजन म्हणतात जिजी साप निघाला तिकडं. मेला जाय म्हणे. गोविंद प्रभू बाबांनी भय नटलं, म्हणजे भीती स्वीकार केली मनुष्य वैशाच्या मानाने. काय करायचं? मग गोविंद प्रभू बाबाला राजमठामध्ये बीजे करायला सांगितलं. भक्तिजन सर्वेचे सर्वेच गोविंद प्रभू बाबाचा माचा म्हणजे जे बसायचं आसन होतं ते राजमठाच्या भीतरी मध्यभागी टाकल्या गेलं. टाकल्या गेल्यानंतर तेव्हापासून म्हणजे हा सर्पाची लीळा झाली, उत्तरार्धाची पहिला लीळा झाली. तेव्हापासून गोविंद प्रभू बाबा सदोदित राजमठात वास केला. सदोदित तेव्हापासून गोविंद प्रभू बाबांनी जो वास होता 24 तास तो राजमठात होता. बाहेर जायचे तेवढंच, बाकी आले की पहिले राजमठातच त्यांचं निद्रा, पहूड, उपहूड, आरोगणा सर्व त्याच ठिकाणी व्हायचं. अशा प्रकारची गोविंद प्रभू बाबांसाठी माईम भट्टांनी घेतलेला जो मठ होता, राजमठ, किती रुपयाचा होता? 60 रुपयाचा, 60 आसूचा. 60 आसूचा मठ घेतलेला. त्या मठामध्ये गोविंद प्रभू बाबा राहायला लागले. पुढे साधी प्रसाद ग्रहण. एकदा काय आलं, गोविंद प्रभूच्या रिद्धपुरामध्ये कुंब्याचे घर होते. त्या कुंब्याच्या घरामध्ये गोविंद प्रभू बाबा गेले. सोबत साधा होती. गोविंद प्रभू बाबाला आरोगणा झाली, म्हणजे जेवण झालं. आणि गोविंद प्रभू बाबा जीव लागले. साधा जवळ बसलेली आहे. साधेला म्हणतात मेली घे घे ना म्हणे, घे ना म्हणे, तू बी घे, प्रसाद घे. आणि गोविंद प्रभू बाबाचा प्रसाद साधेने घेतला. त्यावेळेस जातीयता होती. कुंभी हे हिन लेखल्या जायचे आणि साधा ही ब्राह्मण होती. परंतु गोविंद प्रभू बाबाचा प्रसाद त्या साधेने त्या ठिकाणी घेतलेला आहे. घरची बाई म्हणजे त्या कुंब्याच्या घरची बाई म्हणते, हे काही झाले, साधा तुला काय झालं, तू ब्राह्मण आणि तू कुंब्याचं अन्न खाल्लं. आता विंटाळ झाला, म्हणजे जे ब्राह्मण लोक आहे ते विंटाळ करतील. मी काय म्हणे, तुमचं अन्न खाल्लं, मी राऊळाचा प्रसाद घेतला. साधा म्हणते. गोविंद प्रभू बाबा त्या बाईवर म्हणजे कुंब्याच्या बाईवर कोपून नटले, रागवले, अधर काप केला आणि म्हणे खूप कोपल्यानंतर ती घाबरली. कुंब्याची बाई घाबरली आणि गप्प बसली. गोसावी तिथं होते. आओ मेली जाय, राऊळ आता काही न म्हणे. आता राऊळ तुला काही म्हणणार नाही. तू अशा प्रकारचं त्या प्रसादाला विरोध करायला नाही पाहिजे होता. या ठिकाणी जातीयता गोविंद प्रभू बाबांनी नष्ट केली. कोणत्या जातीपेक्षा परमेश्वराचा प्रसाद हा महत्त्वाचा आहे. तर कोण्याही जातीच्या घरी जेवायला असो, परंतु परमेश्वराचा जो प्रसाद ते कुंब्याचं जरी अन्न होतं, पण प्रसाद हा राऊळाचा होता. असं साधेच्या माध्यमातून गोविंद प्रभू बाबांनी आपल्याला आदर्श दिला. पुढे तथा भेडवणे. सकाळचा पूजा अवसर झाला. गोविंद प्रभू बाबाला खेळण्याची प्रवृत्ती झाली. बाहेर जायचे, एखाद्याच्या घरी जायचे
नेहमीप्रमाणे आणि त्याच्याच घरी काय करायचे, जेवण करून यायचे. गोविंद प्रभू बाबा आता याच्या आधी रुद्रपूरला असताना असंच करायचे. प्रत्येक कोणाच्याही घरी जायचे, जेवण करून जायचे, आरोग्यना करून वापस यायचे आणि राजमठामध्ये यायचे. इकडं आबाईसा काय करायचे, स्वामींसाठी गोविंद प्रभू बाबासाठी दररोज स्वयंपाक करायचे की गोविंद प्रभू बाबा येतील, आरोग्यना करतील, म्हणजे भोजन करतील. ताट वाढायची आबाईचा, ताटामध्ये पदार्थ वाढायचे. गोविंद प्रभू बाबा गावातच जेवण करून यायचे, त्याच्यामुळे इथं खायचा प्रश्न नाही. आबाईसानी माईम भट्टाला, भट्टोबासाला सांगितलं की गोविंद प्रभू बाबा कोणाच्या घरी जातात सांगता येत नाही आणि कोणाच्या घरी भोजन करतात. तुम्ही घरच्यांना वर जावं, जे ज्या ज्या घरी जातात त्यांना सांगा वर जा. कारण कसं आहे, एक म्हण आहे, दूध पिल्यानंतर जर जिभेला चटका लागला तर ताकसुद्धा लोक फुकून पितात, चटका लागू नये म्हणून. कारण आता एवढा मोठा चटका या रुद्रपूरचा भक्तिजनांना लागलेला होता. हे कुठेही जाता, कुठेही खाऊन येतात, परत हे महाजन लोक ओरडल्याशिवाय काही राहणार नाही. म्हणून हा उद्देश प्रत्येकाचा, माईम भट्टाचा असो, आबाईसाचा असो, भट्टाचा असो, हा उद्देश सर्वांचा. म्हणून प्रत्येकाच्या घरी जाऊन सांगा की यांना जेवायला द्यायचं नाही. घरायचे वर जायचं. ड्युटी लागली साधेची. साधा गोविंद प्रभू बाबाच्या सोबत गेली. सीता मातेचा एक सीता माता होती, तिच्या घरी गोविंद प्रभू बाबा गेले. ती गोसाव्याला वरजू लागली, तुम्ही जेवण करू नका, तुम्ही आरोग्यना करू नका, तुम्ही भोजन करू नका. मंदिरामध्ये, मठामध्ये आबाईसानी स्वयंपाक केलेला आहे. अशा प्रकारचं 4-4 वेळा त्या साधेनी त्या आपल्या श्री प्रभू बाबांना वर्ज्य केलं. गोविंद प्रभू बाबांनी कोपू शिखरला रागवले. आव मेली जाय म्हणे आणि साधेला मारायला पाठीमागे धावली. साधा पळाली, तिला पळता बी येत नव्हता, शरीराने स्थूळ होते. एका ह्याच्यात अडली, पडली तिथं. गोविंद प्रभू बाबाने तिची गंमत केली आणि गोविंद प्रभू बाबा त्या ठिकाणी आबाईसा धावत धावत गेली. गोविंद प्रभू बाबाला साधेपासून अलग केलं, कारण ते मारायला लागले म्हणून अलग केलं. माईम भट्टोबास ईश्वरी काही जाणते, ईश्वराचा काय येतो आहे काही सांगता येत नाही. मग अशा प्रकारची लीळा गोविंद प्रभू बाबांनी इथं केलेली आहे की त्यांच्यावर कितीही वर्ज्य केलं तरी गोविंद प्रभू बाबा ज्या त्या घरी काय करायचे, जेवण करायचे. परंतु भट्ट आणि माईम भट्टाचा दूरचा विचार होता की मानवा पंथ हा सुरक्षित राहायला पाहिजे. परत प्रतिकूलता या श्री प्रभू बाबांबद्दल गावामध्ये आले नाही पाहिजे, हा उद्देश. खूप चाणाक्ष लोक होते हे, परंतु गोविंद प्रभू बाबा त्यांनाही जुमानत नव्हते. पुढा डुलूबाईया ठोंबरा खादला म्हणणे, मेली जाय ठोंबरा बाहेरी घाली म्हणे. ठोंबरा असं ज्वारीच्या कण्या करतात त्याला म्हणतात. एका दिवशी माईम भट्टोबासाला विचारतात, घरी द्रव्य असे तुझ्याजवळ पैसा आहे का? आहे म्हणे. श्री प्रभूच्या सेवेसाठी पैसा पाहिजे. मग माईम भट्ट काय करायचे, मागून आणायचे. 32 चौथाऱ्याच्या आसू आणायचे आणि गोविंद प्रभू बाबाची दररोज काय करायचे, पूजा करायचे. एकदा काय आलं, देमाईसा नावाची एक बाई होती, ते रामयात्रेच्या निमित्ताने जाता जाता रुद्रपूरला आली. त्यांचा मुक्काम कुठंतरी बाहेर असेल. भानवसा म्हणजे स्वयंपाकघर,
स्वयंपाकघरामध्ये त्यांनी ज्वारीच्या कण्या केल्या असतील. ठोंबरा खावा म्हणे, गोविंद प्रभू बाबाला इच्छा आली. त्याचा घाटा घालावा म्हणे, त्याचा घाटा ज्वारीचा तो पडेल म्हणे. म्हणजे अशा प्रकारचं तिने जे केलेलं आहे ते आम्हाला पाहिजे. सर्वज्ञ म्हणता आओ मेली जाय. त्या देमाईसाचं नाव गोविंद प्रभू बाबाने डुलूबाई ठेवलं. डुलूबाई म्हणून तिला काय करायला लागले, उच्चारायला लागले. डुलूबाई ठोंबरा खावा म्हणे, तुझ्या आजचा ठोंबरा खायचा आहे. मेली जाय, घाटा खावा म्हणे. ती आली. तेव्हापासून जोपर्यंत गोविंद प्रभूच्या सन्निधानी होती, गोविंद प्रभू बाबाला मादणी द्यायची, मुदा अशा ओवाळून सांडायची आणि जे जे उल्लिंग दिला, व्यापार जो दिला होता तो व्यापार ती व्यवस्थित करायची. गोविंद प्रभू बाबा जोपर्यंत ती त्या देमाईसा गोविंद प्रभू बाबाच्या सन्निधानी होती तोपर्यंत तिला डुलूबाई नावाचं तो पण नाव गोविंद प्रभू बाबांनी प्रसन्नतेने ठेवलं आणि तिला डुलूबाई म्हणायचे, तिला विप्लवायचे, तिची गंमत करायचे. अशा प्रकारचं गोविंद प्रभू बाबाची लीळा हे तिथं झालेली आहे. त्या देमाईसाचं प्रसन्नतेचं नाव डुलूबाई ठेवलं, डुलूबाई. पुढे भट्टा सुता नामकरण. गंगाईसा दोन्ही पुत्रासोबत. गंगाईसा भट्टोबासाच्या पत्नीचं नाव आहे. भट्टोबासाला 2 मुलं होते, एक महेश्वर पंडित आणि दुसरा वैराग्यदेव. असे 2 मुलं गंगाईसाला होते. त्या 2 पुत्रासोबत रिद्धपूरला गंगाईसा गोविंद प्रभू बाबाच्या दर्शनाला आली. दंडत घातले, श्रीचरणाला लागली. आबाईशी आहे, माईम भट्ट आहेत. मुख्य उळे भक्तिजन त्या ठिकाणी भेटले. वैराग्य देवी गोसाव्याशी दंडवत केले. वैराग्य देवानी गोविंद प्रभू बाबाला दंडवत घातले, श्रीचरणाला लागले. गोसावी वैराग्य देवाला म्हणतात, आओ मेला जाय म्हणे, हरिमेचा हरिमा होय. हरिमेचा म्हणजे नागदेवाचा, हरिमा म्हणजे पुत्र होय. मग गंगाईसा त्या ठिकाणी राहिली. श्रीप्रभू आपल्या जानूवर बसून त्या वैराग्य देवाचं मुंजीबंधन केलं. गोविंद प्रभू बाबांनी त्या वैराग्य देवाचं आपल्या मांडीवर बसून त्याचं काय केलं, मुंजीबंधन केलं या वैराग्य देवाचं. पुढे माईम भट्टा सुता नामकरण, वैराग्य देव ठेवलं. पुढे लक्ष्मणधर भट्टा भेटी. भट्टोबास दास्याकारणे देऊळ वाड्याला जायचे. सेवेसाठी गोविंद प्रभू बाबाच्या सेवेसाठी दररोज देऊळवाडा या गाव त्या गावाला जायचे. एकदा देऊळवाड्याला गेलेले आहे. लक्ष्मणधर भट्ट नावाचा एक अतिशय विद्वान कर्मराटीचा अतिशय विद्वान, तो पुराण सांगत होता मंदिरात. पुराण सांगतो आहे, लोक बसलेले आहेत. भट्टोबा साईडला बसलेले आहेत आणि हा पुराण सांगायला लागला. लक्ष्मणधर भट्ट पुराण सांगता सांगता इतके रस अभिन्न होऊन जायचे लोक की घरदार सर्व काय करायचे विसरून जायचे. इतकी सांगण्याची पद्धत त्याची सुंदर होती की ज्याच्यामध्ये सर्व जे श्रोतागण होते ते सर्व काय व्हायचे, मंत्रमुग्ध व्हायचे. आपण जसे होतो डोळे लावून तसे काय व्हायचे, सर्व मंत्रमुग्ध व्हायचे. तशा प्रकारे तो मंत्रमुग्ध होऊन जायचे, रस हे करायचा. एकदा त्यांनी विषय मांडला पुराणामध्ये. भट्टोबा साईडला बसलेले आहे. पुराणामध्ये त्यांनी विषय मांडला, या जगामध्ये जीव आहे पर देव नाही. या जगात जीव आहे पर देव नाही. भट्टोबासाला ते काही रावलं नाही. भट्टोबासाला ते काही
कारण कोणतीही गोष्ट चुकीची असली तर जाणकार माणसाला ते पटत नाही. आणि भट्टवासाला ते काही रावल्या गेलं नाही. आणि भट्टवासाला न रावल्या गेल्यामुळं काय झालं की भट्टोबास उठले. म्हणता कोण म्हणतं जीव आहे पर देव नाही, असं कोण म्हणतं? लक्ष्मणदास भट्ट म्हणतात हे बा हे जीव आहे, मा देव कुठं आहे सांगा. भट्टोबास म्हणतात देवसुद्धा आहे. परमेश्वरपूरला रुद्धपूरला जे राज्य करतात गोविंद प्रभू बाबा ते देवच आहेत. म्हणून आपला उजवा हात रुद्धपूरच्या दिशेने दाखवला माईम भट्टांनी, आपल्या भट्टोबासांनी. लक्ष्मणदास भट्ट म्हणतात की हा बी जीव आहे ना, हा जीव आहे, देव कुठं आहे? म्हणे असा असा रुद्धपूरला आहे देव, असं म्हणे. चला म्हणे आपण पाहू. अनुकार केला. अनुकार केल्यानंतर गोविंद प्रभू बाबाच्या दर्शनाला हा लक्ष्मणदास भट्ट आणि भट्टोबास गोविंद प्रभू बाबाच्या दर्शनाला आले. गोविंद प्रभू बाबा 5 पिंपळाला जी जागा होती, 5 पिंपळाचे झाडं, तिथं खेळ खेळत होते. कधीकधी आदित्याच्या देवळाच्या मागे खेळ खेळायचे. गोविंद प्रभू बाबाची आणि त्या लक्ष्मणदास भट्टाची भेट झाली. आणि अवघी द्वारका गोविंद प्रभू बाबांनी लक्ष्मणदास भट्टाला अवघी द्वारका म्हणजे द्वापार युगातली सोन्याची द्वारका, आता जी द्वारका आहे ती नाही, द्वापार युगातली सोन्याची द्वारका पोळी पगारासहित म्हणजे पूर्ण 56 कोटी यादवासहित सैन्यासहित त्या राजवैभवासहित लक्ष्मणदास भट्टाला दाखवली. लक्ष्मणदास भट्टाला ती पुरीची पुरे काय केली, द्वारका दाखवली. आणि त्याला स्थिती झाली. स्थिती झाल्यानंतर त्याला कळालं खरंच जीव आई आहे, देवही आहे. पण आतापर्यंत आपण असं समजायचो जीव आहे पण देव नाही. परंतु त्याला प्रतीती आली आणि लक्ष्मणदास भट्ट गोविंद प्रभू बाबापाशी अनुसरला. पहिला हा भक्त गोविंद प्रभू बाबाच्या नावाने यांनी दीक्षा घेतली. रुद्धपूर या गावाला देऊळवाड्याचा लक्ष्मणदास भट्ट हा गोविंद प्रभू बाबाला आकर्षित झाला आणि गोविंद प्रभू बाबापासून पहिल्यांदा संन्यास घेतला तो या लक्ष्मणदास भट्टाने घेतले. माईम भट्टाने बी, पण माईम भट्टाला बोध स्वामींपासून झाला ना, मग सर्व काही स्वामींपासून झालं ना. फक्त तो भीतीने प्रपंचाच्या भीतीने तिकडे गेला. हा त्या भीतीने नाही आला, हा फक्त देवाच्या देव कुठं आहे या शोधासाठी आला. त्याच्यामुळं जसा तसा शिष्य हाच गोविंद प्रभू आपलं माईम भट्ट स्वामींचे शिष्य. काही केलं तर घडून वळून स्वामींनी त्याला आधीच योग्य करून टाकलेलं होतं सर्व, म्हणून तो रुद्धपूरला गेला. त्याला कोणी सांगितलं नाही रुद्धपूरला जाय. आमच्या देवानी सांगितलं होतं 5 अवतारापैकी एका अवताराच्या जवळ 5ही अवतार परमेश्वर आहे, म्हणून तो रुद्धपूरला गेला. याला तसं काही नाही, परंतु याला त्या भट्टोबास निमित्त झाले आणि निमित्त होऊन याला ते द्वारकेचं दर्शन झालं. आणि द्वारकेचं दर्शन झाल्यानंतर हा अनुसरला. पुढे कोठळवा भेटी तथा नामकरण. माईम भट्ट सेवेकारणे रुद्धपूर प्रांतामध्ये म्हणजे रुद्धपूरच्या भागात गोविंद प्रभू बाबाला दररोज चांगली सेवा झाली पाहिजे. आणि सेवा होण्यासाठी काय लागतं, पैसा लागतो. असं काही समजा नाही बिन पैशाने देव होतो. पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छती, हे काही समजू नका. पैशाशिवाय काहीही होत नाही. देवसुद्धा पैशाशिवाय होत नाही, कारण क्रिया ह्या कशाने होतील, पैशाने होतील. फुकट तर काही क्रिया होणार नाही. फुकट क्रिया केली तर लागू होणार नाही, लागू बी होणार नाही. म्हणून हे काय करायचे, गावाच्या गावाला आपजवायचे म्हणजे काहीतरी आपजून आणायचे आणि गोविंद प्रभू बाबाची सेवा करायची. माईम भट्ट तळेगाव, कुऱ्हे, कौंडण्यपूर या गावांना जायचे
आणि तिथल्या महाजनांपासून काहीतरी मागवायचे आणि गोविंद प्रभू बाबाचे सेवेसाठी रुद्धपूरला नानावटही करायचे. नानावट म्हणजे सराफाचं दुकान, तेही करायचे. गोविंद प्रभू बाबाच्या सर्व सेवेला उपयोगी न्यायचे. आणि देऊळवाडा, वाकी, थुगाव, दिघी या गावाकडं भट्टोबात जायचे. तिकडं माईम भट्ट जायचे. वाकी, थुगाव, दिघी या गावाकडं भट्टोबात जायचे. एकदा काय आलं, भट्ट वाकीशी गेले. वाकी नावाचं गाव आहे, त्या वाकीला गेले. वाकीच्या पलीकडच्या काठावर गाव आहे, नदी आहे तिथं. आणि नदीच्या पलीकडे एक सिद्धनाथाचं देऊळ होतं. गाव या काठावर मधी पूर्णा नदी आहे. त्या नदीचं नाव काय आहे? पूर्णा नदी. ही चांगदेवला येऊन मिळते ती पूर्णा नदी. त्या नदीच्या पलीकडच्या काठावर एक सिद्धनाथाचं देऊळ होतं. सिद्धनाथ म्हणजे महादेव. आणि तिथं दिघी गावाचा कोठोळोबास, त्याचं नाव माईदेव होतं. तो त्या सिद्धनाथाचा पक्का भक्त होता. दररोज त्या सिद्धनाथाची तो काय करायचा? भक्ती करायचा. घोड्यावर बसून त्या सिद्धनाथाला जायचा. कपडे ओले करायचा, घागर भरायचा, नंदीवर पाणी टाकायचा. नंतर मादान म्हणजे ती घागर राहते महादेवाची, त्याच्यात पाणी टाकायचा, पलडणी घ्यायचा आणि संपूर्ण ते लिंग वगैरे धुवून काढायचा. घराच्या मंदिराच्या बाहेर सडा समार्जन करायचा. मग मागवते काय करायचा? स्नान करायचा. सर्व तो विधी आटोपल्यावर स्नान करायचा. राखेचे टिळे, आता पहा या चरित्रात देवता भक्ती आहे, देवता भक्ती करतो आहे. पण या चरित्रातून एक आदर्श आहे की सर्व भक्ती झाल्यावर तो काय करायचा? आंघोळ करायचा. सर्व भक्ती आल्यावर तो स्नान करायचा. लोक काय म्हणतात? बिन आंघोळीची देवपूजा करायची. आमचे महानुभाव लोकसुद्धा म्हणतात हो. आमच्या महानुभावाची बी कंडिशन अशी आहे की सकाळी आंघोळ झाल्याशिवाय देवपूजा करायची. अरे काय, आंघोळ केल्यावर शुद्ध होतो का? आधीच इतक्या मलमूत्राने आपण जमा झालेलो आहे. आणि हा महादेवाचा उपासक आहे. आणि हा महादेवाचा उपासक सर्व ती भक्ती आटोपल्यानंतर मग स्नान करायचा. स्नान करायचा आणि मग वस्त्र वेढायचा, टिळे लावायचा राखेचे. आणि राखेचे टिळे लावून मग काय करायचा? तांबूळ वगैरे नैवेद्य, धुपारती वगैरे करायचा, दंडोत घालायचा आणि मग तोंडाला बांधून घ्यायचा. याच्याकरता की आपली घाण त्या पिंडीवर जायला नको. दंडोत घालायचा. हा सर्व प्रकार नागदेवाचार्यांनी पाहिला. ही भक्ती करताना नागदेवाचार्यांनी त्या मेईदेव भट्टाची पाहिली की बुवा पहा किती शास्त्रोक्त पद्धतीने भक्ती करतो आहे. भट्टवासाच्या तोंडातून निघून गेलं, ऐशे दास्य जर साचोकरी देवाचे केले असते. अरे हे दास्य तू या देवतेचं करतो आहे. साचोकारी जर परमेश्वराचं जर केलं असतं तर काय आणि एक न लहे, काय तुला प्राप्त झालं नसतं? काय गोमट झालं नसतं? कोठोळबासाने ऐकलं ते. कोठोळबास म्हणतात, मा साचोकार देव कोण्या ठिकाणी आहे? जो साचोकार देव आहे, जो सावेव साकार होय, अशा प्रकारचा जो परमेश्वर आहे तो आहे कुठं? भट्टोबास म्हणतात साचोकार देव तो रुद्धपुरी. गुंडमराव गोविंद प्रभू बाबू आहे, ते विख्यात राज्य करतात. श्री प्रभू बाबा त्यांचं नाव आहे. कोठोळबास भट्टोबासाला विचारतात. नमस्कार करून जवळ बसले. सुख झालं त्यांना. भट्टाला म्हणतात, असा साचोकार देवाची भक्ती तुम्ही म्हणतात घडे तर काहीतरी जीवनामध्ये मिळतं. असं त्या मेई देव भट्टाला कळाल्यानंतर
तो म्हणतो हा बी तर साचोकार देव नव्हे, हा जे पिंड आहे हे पिंडीची जे भक्ती करतो आहे हा साचोकार देव नव्हे म्हणे, हा नाही आहे का? भट्टोबासांनी त्याच्यावर उत्तर दिलं. भट्टोबास म्हणतात नव्हे, हे भड खंबे पापनाचे भजन घ्यावया क्रिया घ्यावया. हे भडखंब आहे, देवतेचं याच्यामध्ये सामर्थ्य आहे आणि देवतेचं सामर्थ्य असल्यामुळं भजन घेण्यासाठी क्रिया घेण्यासाठी तीर्थ क्षेत्र मंत्र प्रतिष्ठा केल्या जाते. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मंत्राच्या माध्यमातून प्रतिष्ठा केली जाते. हे अमोचक आहे, हे आहेत पण हे काय आहे? अमोचक आहे. आमच्या स्वामींनी सांगितलं तीर्थदेवता अमोचक. तीर्थदेवता कशी आहे? अमोचक. अमोचक म्हणजे मुंचन करणारी नाही. मुंचन करणारी नाही म्हणजे जिथं गेल्यानंतर खाली यावंच लागणार, याला म्हणतात अमोचक. अशा प्रकारचं हे अमोचक आहे. या उपर भट्टोबासांनी त्या मेयदेव भट्टाला स्वामींच्या लीळा चरित्रातली एक लीळा सुंदर अशी सांगितली. प्रल्हाद बाईसाची लीळा सांगितली. प्रल्हाद बाईसाची लीळा सांगितली आणि त्याला सांगितलं देव काष्टाचा नव्हे, देव पट्टीचा नव्हे, देव धातूचा नव्हे, अशा प्रकारची ती लीळा आहे. त्या लीळेमध्ये संपूर्ण देव कशाचा आहे हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की देव याचा नाही आहे, देव तो काय अच्छेद्य अभेद्य, देव अच्छेद्य आहे अभेद्य आहे. हे संपूर्ण लीळा त्या प्रल्हाद बाईसाची त्या आपल्या मेयदेव भट्टाला काय केली? सांगितली. आणि भट्टोबास म्हणतात हा जो साचोकारी देव आहे हा रुद्धपूरला आहे. रुद्धपूरकडं हात उभावून दाखवला. भट्टोबासाच्या शब्दासरशे कोठोळ्याच्या अंतःकरणात काहीतरी वेगळंच झालं, ज्याला आवडी म्हणतात ती वेगळी झाली. अरे आपण आतापर्यंत केलं त्याच्यापेक्षाही चांगलं आहे, अशा प्रकारचा वेद म्हणजे आवड त्याला उत्पन्न आली आणि तो भट्टोबासाच्या सोबत निघाला. तो माईदेव भट्ट गोविंद प्रभू बाबाच्या लीळा भट्टोबास सांगायचे आणि तो श्रवण करायचा रस्त्याने जाता जाता. अशा प्रकारचे रुद्धपूर या गावाला पोहोचले. साष्टांग दंडू घातला, श्रीचरणावर माथा ठेवला, नतमस्तक झाला. कोठोळबाज शरीराने सुद्धा स्थूळ होते. कोठोळबाज कसे होते? जाड होते, चांगले स्थूळ होते. गोविंद प्रभुबाबांनी त्याला कृपादृष्टीने काय केलं? अवलोकन केलं आणि म्हणतात जाय मेला कोठोळो कोठोळो म्हणे. गोविंद प्रभुबाबांनी त्या मेयदेव भट्टाचं नाव आपल्या प्रसन्नतेने काय सांगितलं? कोठोळो. कोठोळो म्हणजे कणगी. कणगी अशी गोल राहते, मोठी राहते, तसा हा कणगीसारखा काय होता? गोलमट होता, म्हणून त्याचं नाव काय ठेवलं? कोठोळो बास. आणि गोविंद प्रभुबाबांनी त्याला सांगितलं जाय जाय मेला कोठोळा कोठोळा म्हणे. कोठोळा आहे तू. 7 खांडी सातवाव्या, 5 खांडी साठवाव्या. तुझ्या पोटामध्ये 7 खांडी म्हणजे 7 मापं धान्याचे एकदाच बसतील किंवा 5 मापं एकदाच बसतील. इतका मोठा तू खाणार आहे, इतका मोठा तू खाणार. म्हणून काय झाला? जाड झाला. असे गोविंद प्रभुबाबांनी त्याची काय केली? हे केली प्रसन्नतेने. त्याला कोठोळा अशा प्रकारचं नाव ठेवलं आणि म्हणे जा म्हणे. आणि गोविंद प्रभुबाबाच्या जवळ गोविंद प्रभुबाबांनी त्याचं नाव ठेवल्यानंतर तो गोविंद प्रभुबाबाजवळ अनुसरला. दुसरा एक लक्ष्मणधर भट्ट, हा दुसरा कोठोळबास. लगातार 2 लीळा लगातार आल्या. दोघंही गोविंद प्रभुबाबाजवळ काय झाले? अनुसरले. गोविंद प्रभुबाबाला मर्दना मादने दिली, पूजा वस्त्र त्यांनी ओळगवलं आणि जो कोठोळा होता त्या कोठोळ्याने गोविंद प्रभुबाबांनी प्रसन्नतेने त्याचं कोठोळा नाव ठेवलं. तर महानुभाव पंथात शेवटपर्यंत त्याला काय म्हटलं? कोठोळोबास.
त्याचं नाव बदललंच नाही, त्याला मैदेव इथून पुढं कोणी म्हटलंच नाही. हा पंथात कोठळोबाच या नावाने काय याला प्रसिद्ध आला. आणि कधीकधी तो संबंधियाची आस करायचा, तेव्हा माईम भट्ट म्हणतात, अरे गोविंद प्रभू बाबांनी मात्रा विहिली असे, तू आला ना तिकडचा विचार करायचा नाही. स्वदेश संबंध त्याज्य, स्वग्राम संबंध त्याज्य, संबंधियाचा संबंध तो विशेषता त्याज्य, असं माईम भट्टांनी त्या कोठळोबासाला सांगितलं. तेव्हापासून कोठळोबासानी आयुष्यामध्ये मरेपर्यंत संबंधियाची वास पाहिली नाही आणि तो गोविंद प्रभू बाबाच्या ठिकाणी काय झाला अनुसरला. पुढे जगलदर्याची सेवा स्वीकार. जगलदर्ना तो स्वतंत्र मान ठाकुरिया, तो राजूर रोहिणखेड्याचा, रोहनखेडा गाव आहे, तो तिथं स्वतंत्र राज्य करायचा, त्याचं सर्व स्वतंत्र वर्चस्व होतं. श्री प्रभू गोविंद प्रभू बाबा रुद्धपूरला राहतात, राज्य करतात. हे त्याला कोणीतरी सांगितलं. रुद्धपूरला गुंडम राऊळ गोविंद प्रभू बाबा राहतात आणि त्यांच्या लीळा सांगितल्या. मेले प्रेते उठवली. ओ काय सांगतात, त्या सांगणाऱ्यांनी काय सांगितलं, ते रुद्धपूरला जे पुरुष आहे ना त्यांनी मेलेले प्रेत काय केले, जिवंत केले. घरोघरी अनेक प्रकारचे खेळ खेळले. प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी काय केले, खेळ केले. राऊळाला आमचे बालक देवळामध्ये कोंडून ठेवायचे म्हणे आणि राऊळ हाटवटीला दिसायचे. अशा प्रकारच्या गोविंद प्रभू बाबाच्या अगम्य लीळा त्या जगदळण्याला काय केलं, सांगितलं. आणि सांगितल्यानंतर वेल उपटायचे म्हणे. तो वेल सुकलेला राहायचा. तिसऱ्या दिवशी परत तो वेल लावायचे आणि पाणी टाकायचे, तर त्याला फळं आणि फुलं यायचे. लेंकूर व मेलं म्हणे खाचमध्ये पडलेलं होतं, त्याला उकरून काढलं आणि त्याला काय केलं, जिवंत केलं. अशा प्रकारच्या गोष्टी त्या जगदळण्याने काय केल्या, ऐकल्या. ऐकल्यानंतर त्याची बुद्धी गोविंद प्रभू बाबावर बसली. त्या राजाची बुद्धी गोविंद प्रभू बाबावर बसली आणि त्यांनी राज्यधर्म जे राहतात त्या राज्यधर्माचा पुराचा पुरा थाट रुद्धपूरला पाठवला. 31 वस्तू त्यांनी रुद्धपूरला पाठवल्या. त्याच्यामध्ये दांडी आहे, दांडी म्हणजे पालखी. छत्र जे वर धरतात ते, चौरी, लोहा, गंगाळ, दोन्ही तामकळस, ताट, वाटी, वाटा, आरसा, वाकी, सांखळ, कांबी, चरणगादी, पाठगादी. चरणगादी म्हणजे पाय ठेवायची गादी, जिथं उभे राहायचे तिथं पाय ठेवायची गादी, त्याला चरणगादी म्हणतात. पाठगादी म्हणजे जिथं झोपायचे तिथं पाठगादी. कापूस, शेंद, श्रीखंड. श्रीखंड म्हणजे खाण्याचं नाही, आपल्याला फक्त एकच आहे श्रीखंड माहीत. कशाला म्हणतात श्रीखंड? कशाला म्हणतात? नाही माहीत, जाऊ द्या, दयाचं बनवून गेला. सुपवती, प्रत्येक गोष्ट सांगायची, हे सर्व चरित्रात येऊन गेलेली आहे. आता 10 वेळा सांगण्यात त्याच्यात काही मजा नाही. पुळाय, सुपवती, पडवा, पासोडी, पाटाऊ, दुटी, आरती आणि काही द्रव्य. दुभत्या गाई, एवढ्या 31 वस्तू गोविंद प्रभू बाबाच्यासाठी त्यांनी त्या गावाहून पाठवल्या.
गोविंद प्रभू बाबाच्या साठी त्यांनी पाठवल्या. गोविंद प्रभू बाबांनी ताट प्रसाद केले आणि त्यांनी एक हे सांगितलं की बुवा गोविंद प्रभू बाबा जिथं राहतात ना ते चरणोदक आणि ते जे जेवतात त्याच्यामधला उच्चिष्ट प्रसाद मला दररोज काय करायचा, पाठवायचा. माईम भट्ट आणि भट्ट दररोज काय करायचे, गोविंद प्रभू बाबाला जीव घालायचे आणि उरलेलं जे अन्न होतं त्याच्यामध्ये तळी वसन, वळी वसन, तळी म्हणजे तळलेलं, वळी म्हणजे वळलेलं, सुका लाडू असन, पुरी असन असा प्रसाद तिथं जायचा, किंवा मांडा असन, पोळी असन असा प्रसाद त्या ठिकाणी दररोज झाकून काय करायचा, त्याचा एक सेवक यायचा आणि तो घेऊन जायचा आणि दररोज तो गोविंद प्रभू बाबाचं ते उरलेला प्रसाद काय करायचा त्या ठिकाणी खायचा. रुद्धपूरच्या दिशेने दररोज हात जोडायचा, दंडोत करायचा आणि असा समजायचा की माझ्यासारखा शूरवीर आता कोणीच नाही. पारक्याला मी लगेच जिंकेल. पारके म्हणजे शत्रू. शत्रूला मी काय करेल, लगेच जिंकेल. म्हणून शत्रूचं त्याच्या बऱ्याच वेळा लढाई झाल्या. लढाई झाल्यानंतर प्रत्येक लढाईमध्ये त्याचा काय झाला, विजय झाला. प्रत्येक लढाईमध्ये त्या जगदळण्याचा काय झाला, विजय झाला. गोविंद प्रभू बाबाची सेवा करत असताना तुम्हाला माहीत आहे एखादा चांगला करायला लागला की त्याच्यात बोट वांगल्याने घातलं आपल्याला जमत नाही, नका जमू देऊ. पण दुसरा जे करतो ना त्याच्यात आपण वाटी नका जाऊ, हे महत्त्वाचं काम करा. तो एवढा सेवा करणारा, श्री प्रभू बाबासाठी इतक्या वस्तू पाठवून गोविंद प्रभू बाबाचा दररोज प्रसाद खाणारा एक ब्राह्मण कर्मचांडाळ त्याच्याजवळ गेला. अरे तू एवढं पाठवलं म्हणे त्यांना, त्यांनी खात म्हणे ते राहुळ, ते भट्टनं माईम भट्टच खाऊन घेता म्हणे. काय सांगितलं त्या ब्राह्मणाने की तू जेवढं रुद्धपूरला पाठवतो ना हे गोविंद प्रभू बाबा खात नाही. कोण खातं, भट्ट आणि माईम भट्ट खातात. डोळ्यात आणि कानात 4 बोटाचं अंतर आहे, परंतु तेव्हापासून चालत आलेली परंपरा आजही चालूच आहे. तर तसं आहे का, हे बी म्हणते ती तशी आहे का, हां हां मला वाटलं माहीतच नाही. चाललं एकमेकाचं एकमेकाला हे करत. अरे नको, ते दोष घेतात तर आपण दोष नका घेऊ. नमो दोषा नमो गुणा मौनम सर्वत्र साध्यते. त्या ब्राह्मणाला कर्मचांडाळाला हे काही दाखवलं नाही. काय माईम भट्टन भट्ट खाणार होते का गोविंद प्रभू बाबाचं? विचार करायला पाहिजे होता. गोविंद प्रभू बाबासाठी इतका गावोगावाला फिरून अब्धून पैसा अब्धून ते पूजा करायचे आणि गोविंद प्रभू बाबाचा पूजा अवसर करायचे. त्या ब्राह्मणाचं नाव होतं महादेव पाठक. या कर्मचांडाळ ब्राह्मणाचं नाव होतं महादेव पाठक. आणि या राजाने बी विचार केला नाही, कारण कानाचे कच्चे लोक जगात खूप आहे. आणि या राजाने काय केलं, ते असं म्हणे राहुळाच्या उपयोगी जात नाही म्हणे. तेव्हापासून त्यांनी हात आखुळला, पाठवायचं काय केलं, बंद केलं. बंद केलं. यांनी बी प्रसाद द्यायचा काय केला, बंद केला. आणि मग गोविंद प्रभू बाबाच्या जीवावर तर सर्व काही चालू होतं. त्याचं गोविंद प्रभू बाबाचा आशीर्वाद होता म्हणून सर्व काही चालू होतं. आणि एकदा त्यावर पडचक्र चालून आलं, दुसरं सैन्य त्याच्यावर चालून आलं. हे घटना संपल्यानंतर चक्र चालून आलं तेव्हा त्याचे सारखे शौर्य पण न दिसे. त्याचं पहिले जे शूरता होती ती काही दिसली नाही. आणि परचक्राने त्याला काय केलं, भंगून टाकलं आणि झुंज तो काय झाला, पडला. कोणाचं तरी ऐकलं, आपल्या जीवनाचं काय केलं, नुकसान केलं. म्हणून एखादा चांगला करतो त्याच्याबद्दल बोलू नका वाईट शब्द. करतो तर करू द्या. तुम्हाला नाही जमत त्याला जमलं, तुम्हाला नाही जमत त्याला जमलं. परंतु या ब्राह्मणाने काय केलं, त्यालाही आळ केलं
हा राजाही कच्च्या कानाचा असल्यामुळे त्याचा त्या ठिकाणी दृष्टपरही नाश होऊन गेला. अशा प्रकारची इतक्या दिवस इतकी सेवा केली आणि गोविंद प्रभू बाबाची सेवा करूनही त्याच्यावर हात आकळसा भक्तावर विपरीत बुद्धी आली आणि भक्तावर विपरीत बुद्धी जेव्हा आली तेव्हा परमेश्वरावर आपोआपच येते. परमेश्वर आपोआपच दूर होऊन जाता. देवानी सांगितलं आहे इथं काय आहे, इथं आधी चतुर्विध साधनावर बुद्धी पाहिजे, नंतर ईश्वरावर पाहिजे. नुसतीच देवावर बुद्धी असली आणि चतुर्विध साधनावर बुद्धी नसली ते इथं केलेलं सर्व वाया जातं आणि ते हे वाया गेलं. त्या भट्ट आणि माईम भट्टावर त्यांनी अशा प्रकारचा आळंच घेतल्याने त्याचा जीवनाचा खेळ खंडोबा संपला. म्हणून या चरित्राच्या माध्यमातून आदर्श दिलेला आहे आपल्याला की बाबा रे, आपण जो करतो आपण काय करतो हे पहा. सर्वात पहिले आपण काय करतो, कोणाला बोलण्यापेक्षा आपण काय करतो हे शोधायचं. हे शोधणं अत्यंत गरज आहे. आपण कोणते धडाचे चांगले, आपण किती मळाने व्यवस्थित, आपण किती कर्माने, आपण दररोज काय करतो आहे, आपल्याला लोक का बोलत नसतील. म्हणून हा विचार करायला पाहिजे. आणि हे असं ज्या चांगल्या गोष्टी, चांगल्या मार्गाला जे जाणारे लोक आहे त्यांना अडथळा आणण्याचं काम बिलकुल जीवनामध्ये करू नका. केलं तर तुमचं बी या जगदळण्यासारखी परिस्थिती झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही बी वासनिक आहे. कारण तुमची त्याच्यावर विपरीत बुद्धी आली, देवाला तुमची खंती आली आणि देवाला तुमची खंती आली म्हणजे तुमचं जीवन संपलं. पुढे आहे दुरोने गो दहन करणे. जगदळणा प्रतिवर्षी 2 गायी पाठवत होता. पहिले त्या दुभत्या गाया होत्या, त्या कोठीमध्ये बांधलेल्या राहायच्या. त्या गायी माईम भट्ट प्रतिदिनी काय करायचे, गोविंद प्रभू बाबाचे आसूची फुले करायचे. आसुनीची जी फुलं आणायचे त्या फुलांनी गोविंद प्रभू बाबाची पूजा करायचे आणि ते फुलं रात्री झाल्यानंतर सकाळी काढले. सकाळी जमा केल्यानंतर ते फुलं काय करायचे, ते गाईला घालायचे. ते जे गोविंद प्रभू बाबाच्या सेवेला गेलेले फुलं आहे ते दररोज जमा करायचे आणि ते गाईच्या पुढं काय करायचे, टाकायचे. तिने करून गाई थोर दुभती, खूप गाई दूध देत होत्या. गोविंद प्रभू बाबांनी ते पाहिलं. गोविंद प्रभू बाबा एकदा तिथं गेले. तिथं गेल्यानंतर दोन्ही अंगठे मोडून बसले आणि गोविंद प्रभू बाबा अनुकाराने एका हाताने चिपड्या वाजवताय, एका हाताने टाळी वाजवताय आणि ते गोविंद प्रभू बाबांनी त्या गाईचं दूध दुरून काय केलं, आपोआप दृष्टीने दहन केलं. म्हणजे ते दूध निघायला लागलं त्या गाईचं. अशा प्रकारचं गोविंद प्रभू बाबांनी त्या ठिकाणी त्या वासुराची क्रीडा केली. कधी कधी तर गोविंद प्रभू बाबा काय करायचे, एक गाई होती पाषाणाची, त्या पाषाणाच्या गाईवर जायचे, तिच्यावर बसायचे. आओ मेली जाय म्हणे, उक्कड बसायचे. जाय म्हणे, दूध आण म्हणे, वासरू होईल म्हणे तुला. त्या दगडाच्या गाईला काय म्हणायचे, वासरू होईल म्हणे, सोडी म्हणे. अशा प्रकारचा खेळ करायचे, हास्य करायचे, निघून यायचे. अशा प्रकारचं त्या गाईचं गोविंद प्रभू बाबांनी दुरून दहन केलेलं आहे. पुढे आप विहिरी मार्गी पोमाईसा दत्तोदक शिकारू. वाकीची पोमाईसा, वाकी हे रुद्धपूरच्या जवळ गाव आहे. तिथली पोमाईसा नावाची बाई होती. एकदा भट्टोबास तिथं भिक्षा करण्यासाठी गेले. तिने 52 पळाचं ताट आणलं. 52 पळ सोनं. त्याचं काय आणलं, ताट आणलं. आणि ताट आणलं, भट्टोबासाला दिलं. भट्टोबासाने वापस आणलं. माईम भट्टांनी त्याच्या 60 आसू केल्या. 60 आसूचं ताट होतं ते. आणि त्या आसू गोविंद प्रभू बाबाच्या दास्याच्या काय केल्या,
उपयोगी. भिक्षेमध्ये तिने 52 फळाचं ताट दिलं. भट्टोबास आणि माईम भट्टाजवळ दिलं. माईम भट्टाने त्याच्या 60 आसू केल्या आणि गोविंद प्रभूच्या दास्याच्या उपयोगी त्या गेल्या. महात्मे भिक्षा करून यायचे, झोळी घेऊन उभे राहायचे, ते तर भिक्षा शब्द म्हणायचे. अशा प्रकारची भिक्षा लोक घालायचे आणि महाद्वारामध्ये उभे राहायचे. माईम भट्ट भिक्षा शब्द उच्चारायचे. सर्व लोक त्यांना काय करायचे, भिक्षा घालायचे आणि भिक्षा घालून गोविंद प्रभू बाबाला ते दृष्टपूत करायचे. अशा प्रकारचं त्यांची क्रीडा काय होती, चालू होती. असा कधी कधी गोविंद प्रभू बाबा दाब विहिरीला जायचे. दाब विहिरीला तिथं उदकाशी खेळ करायचे आणि गोविंद प्रभू बाबा तिथं उदक स्वीकारायचे आणि परत नगरामध्ये म्हणजे राजमठामध्ये यायचे. पुढा आप विहिरी वामाचा उपारू शिकारू. वामन नावाचा एक माणूस होता. गोविंद प्रभू बाबाला त्यांनी विनवलं, उपहार करायचा म्हणे. स्वामी म्हणतात आओ मेला जाय म्हणे. उपाराची आयती केली, तयारी केली. आयती केली म्हणजे तयारी केली. दाब विहिरीला गोविंद प्रभू बाबा गेले. गोसाव्याला रस्त्यामध्ये आसन झालं 5 पिंपळाच्या जवळ. स्वामी म्हणतात आओ मेला जाय घाली घाली म्हणे, इथेच घाल म्हणे. त्यांनी गोसाव्याला आरोगणा करायची प्रवृत्ती होती, भोजन करायची इच्छा होती, म्हणून मढाला नेलं. मढाला नेल्यानंतर अवघा उपार घेऊन आला. वस्त्रचा ओवरा केला. वस्त्राचा ओवरा म्हणजे तंबू. ओवराचा प्रत्येक ठिकाणी अर्थ एकच नाही आहे. इथं ओवरा म्हणजे तंबूला म्हणतात. कपड्याचा जो टाकला जातो त्याला दुसाही म्हणतात आणि काय म्हणतात, ओवराही म्हणतात. अशा प्रकारचा त्यांनी तो कपड्याचा तंबू केला. गोसाळाचं चरण शारण केलं. भक्तिजनांनी आरोगणा केली. स्वामींनी आधीच आरोगणा केली आणि सर्वेचे सर्व मठामध्ये आले. पुढे गुढ्या श्रीचरण लावणे. मागेही गुढ्याची लीळा गेली, आजही गुढ्याची लीळा आहे. राज्य धर्म गोविंद प्रभू बाबांनी स्वीकारल्यानंतर पालखीमध्ये गोविंद प्रभू बाबा बसायचे. पालखीमध्ये बसायचे आणि रुद्धपूरपासून दाभेरीपर्यंत गोविंद प्रभू बाबा पालखीमध्ये जायचे. भट्टोबास माईम भट्ट ते पालखी धरायचे. महादाईसा होती. गोविंद प्रभू बाबा त्या गुढ्याजवळ यायचे. मी सांगितलं होतं की जिथं गोविंद प्रभू बाबा दररोज यायचे तिथं यायचे. दांडी खाली टेकवायचे. झाल्लर राहायची दांडीला, ती झाल्लर धरायचे. खाली उतरायचे. श्रीचरण त्या गुढ्याला स्पर्श करायचे. ते गुढनेची जी देवता होती तिला दररोज काय करायचे, पाय लावायचे. आपल्या ऐश्वर्याने पाय लंबा करायचे, पुरत नसला तरी लंबा करायचे आणि त्याला आओ मेली जाय म्हणे. इथं राहते म्हणे. भट्टोबास माईम भट्ट पाहायचे ते ऐश्वर्य स्वामींचं. परत दांडीमध्ये बसायचे. परत उजवा श्रीचरण लावायचे. डावा श्रीचरण लावायचे, उजवा श्रीचरण लावायचे आणि डोळं डोळं म्हणायचे, म्हणजे पालखी उचला उचला म्हणायचे. आणि अशा प्रकारचं कधी कधी वांकीचा श्रीचरण लावायचे. पायामध्ये वांकी म्हणजे गोलकळं असं गोविंद प्रभू बाबाच्या पायात होतं, त्याचंसुद्धा श्रीचरण लावायचे. असं प्रतिदिनी म्हणजे दररोज त्या गुढनेशी म्हणजे त्या गुढ्याशी गोविंद प्रभू बाबा
प्रसन्नतेने क्रीडा करायचे. मी सांगितलं आधीच की गुळा, क्षेत्र, खाज आणि पिवळ तळोली या 3 गोष्टी अशा आहे की इथं प्रसादवत स्थान आहे. प्रसाद नमस केल्याची गोमटे या ठिकाणी लागतात. म्हणून हे गुढनेशी, ते गुढनेशी लीळा आहे. त्या देवतेला दररोज श्रीचरण लावायचे, अशा प्रकारचं लीळा आहे. मुळात कोळविरा कंटक मोडणे. एका दिवशी दुपारचा पूजा उसर झाला. गोविंद प्रभू बाबा बसलेले आहेत. आबाईसानी ताट वाढलेलं आहे. ताटा समोर आलेला आहे. आता घास घेणार गोविंद प्रभू बाबा. हात आखडला. श्रीकर काय केला? आखडला म्हणजे मागं घेतला. आरोगणा न करती जेवण केलं नाही, तसेच उठले. ताट समोर आहे, जेवणाचं ताट समोर आलेलं आहे, पण तसेच काय आले? उठले. रायंगणामध्ये आले, महाद्वारामध्ये आले आणि तिथून पळायला लागले डायरेक्ट. राजमठातून रायंगणात, रायंगणातून महाद्वारात आणि महाद्वारापासून जो पळायला लागले, कोणालाच काही कळना. भट्ट, माईम भट्ट, आबाईसा, गोविंद प्रभू बाबाला काय झालं काहीच कोणाला कळना. दुडू दुडू धाव घेत मागं भट्ट आहे, माईम भट्ट धावत आहे की चालले कुठं, चालले कुठं आमचे गोविंद प्रभू बाबा, चालले कुठं, कोणालाच काही कळना. आणि असे जाता 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 कोळविहीर नावाची एक विहीर होती. त्या विहिरीचं नाव कोळविहीर होतं, त्यामुळे त्या गावाचं बी नाव आज कोळविहीरच आहे. अशा कोळविहिरीच्या ठिकाणी, त्या विहिरीच्या ठिकाणी गोविंद प्रभू बाबा पूर्वाभिमुख बसले. तिथे काटा होता. जेवण करता करता उठले. 5 किलोमीटर आहे रुद्धपूरपासून, आणि त्या ठिकाणी त्या विहिरीच्या जवळ आले. तो काटा होता, तो काटामध्ये हातामध्ये घेतला आणि मोडून टाकला. तो काटा काय केला? हातामध्ये घेतला आणि मिरून टाकला. भक्तिजनासहित सर्वेचे सर्वे तिथं आले की बाबा काय झालं नेमकं, काही समजत नाही काय आलं. की त्या काटा श्रीकरे मोडला. श्रीकरांनी तो काय केला? मोडला. अवलोकन केलं आणि परत वापस झाले. कोणालाच काही सांगितलं नाही काही. गोविंद प्रभू बाबांनी जे केलं ते कृतीतून करून दाखवलं. मुरडले. परत सर्व भक्तिजन मागं. परत रुद्धपूरला आले. राजमठामध्ये बसले. चरणछाळन झालं. आबाईसानी चरणोदक वगैरे चरणछाळन केल्यानंतर सर्व ताट परत आणलं आणि गोविंद प्रभू बाबांची आरोगणा झाली. जेवता जेवता गेले. काटा मोडून टाकला. आपल्याला बी काही कळालं नाही. उठले, पळाले, काटा मोडला, वापस आले. काय गरज होती काट्याची? रुद्धपूरला तर 56 काटे असतील. तिथला मोडला नाही आणि कोळविहिरीचाच मोडला. कोणालाच काही कळालं नाही. आपल्याला बी कळालं नाही. त्याच्यामध्ये आपण बी आलो. गोविंद प्रभू बाबाचा उद्देश काय सांगा? बाकीच्याला विचारतो, काय उद्देश होता? त्या होता नाही, न होता. त्या काट्यामध्ये जीवाचं संपादकत्व करणार होते. होता नाही. देवता जळत्वाला त्याच्या संपादकत्व करणार होती. केलेलं नव्हतं. आणि तो परमाणू गोविंद प्रभू बाबाला काय करायचा होता? मोडायचा होता. देवतेचं असं आहे, वेळेला खूप किंमत आहे. त्या वेळेमध्ये जर तो कर्म भोगला गेलं तर ठीक, आणि ते वेळ जर चुकली तर देवता ते कर्म पर्यायी पळतं. ते कधी होईल काही सांगता येत नाही. नेमकं गोविंद प्रभू बाबाला त्या जीवाची कणव आली. या जीवाला या जळत्वाच्या दुःखात जाऊ द्यायला नको. या जळत्वाच्या दुःखात हा जीव गेल्यानंतर माणसाच्या आयुष्याच्या दसपट दुःख भोगावं लागतं. ज्या त्या युगात, कलियुगात जर एखाद्या माणसाला तुम्ही मारलं
तर आपलं आयुष्य 100 वर्षाचं आहे, 1000 वर्षाचं दुःख भोगावं लागेल. एका माणसाला मारलं तर, 2 माणसाला मारलं तर 2000चं भोगावं लागेल, 10 माणसाला मारलं तर 10,000चं भोगावं. आणि हे झालेलं दुःख देवता कुठं भोगवतात तर एकदम सूक्ष्म असा काही परमाणू पाहतात न, त्याच्यामध्ये एकदा कोंबून दिला की दुःखाचा प्रेशर फक्त काय करते, चालू करून देते. 1000 वर्षे त्याच्याकडं पाहत नाही, 1000 वर्ष त्याच्याकडं पाहतच नाही त्या जीवाची काय कंडिशन आहे. याला म्हणतात जडत्वाचं दुःख. आणि अशा दुःखाला तो जीव जाणारा होता आणि गोविंद प्रभू बाबाला दयामया करुणा कृपा परमेश्वराजवळ असल्यामुळे त्या जीवाची काहीतरी जोड चांगली, म्हणून त्या ठिकाणी परमेश्वराला त्याची कृपा आली, करुणा आली, म्हणून गोविंद प्रभू बाबा धावत गेले आणि तो काटा काय केला म्हणून. म्हणजे त्या देवतेने त्या काळी त्या जीवाला त्याच्यामध्ये संपादकत्व करू शकली नाही. वेळेत देवतेचं सर्व भोग कसा टाकतो, वेळेत चालतो. आणि ते वेळ जर चुकली तर चुकली. सांगायचं तात्पर्य, आता चौकडी या युगाचा धर्म आहे. कलियुगाच्या अंती चौकडी भोगवतात. कोणत्याही ठिकाणी असला तर चौकडी 60 लक्ष वर्षाचे नरक आपण जन्मले आहे. पण तुम्ही जर परमेश्वराची भक्ती केलेली असली आणि तुम्ही जर परमेश्वराची भक्ती करून पूर्णपणे केली नाही, परंतु परमेश्वराची काही दयामया कृपा करून देवतेच्या फळाला अर्जकत्वाला गेले आणि नेमकं देवतेच्या अर्जकत्वाला गेलं आणि कलियुग संपलं की सर्व जीवाला देवता काय करते, काढते आणि त्या चौकडीच्या 60 लक्ष वर्षाच्या दुःखामध्ये काय करते, टाकून देते. आता टाकून देते, परंतु हा परमेश्वराच्या मार्फत त्या फळाला गेलेला आहे. तर देवतेची ताकद नाही की त्याला तिथून काढावं. म्हणजे त्याची चौकडी काय झाली, रोवली, चुकली नाही. पण आता तर काय झाली, चुकली, रोवली म्हणजे नाचली नाही. परंतु आता तर तो चौकडीला गेला आणि आता पाहता येईल 60 लक्ष वर्षाचे नरक तर त्याचे त्यावेळेस वाचून गेले. अशा प्रकारचं परमेश्वराचं धोरण आहे जीवाबद्दल अनेक प्रकारच्या परमेश्वर दुःख हरता आहे, सुख करता आहे. त्या माध्यमातून या जीवाला काटा मोडून टाकला, पळत गेले, जेवता पळत गेले. आपल्याजवळ जर ताट असलं, जाऊ द्या थांबा ते जेवण करताय, आणि त्यांना टाईम, आणि परमेश्वर जेवण सोडून तुमच्यासाठी पळता. आणि आपण जेवतो आहे, ते बुवा लोक आले का बाहेर बसवा, आम्हाला काय करायचं आहे, सोडून द्यायचं जेवण. जर प्रीती असली तर देवानी जर जीवासाठी जेवण सोडून दिलं तर आपण काय विचार करायचा आहे. आता पुढे स्वानदर्शनी भय नटणे. एका दिवशी गोसावी खेळावयाला गेले. केशव नायकाच्या आवाराच्या तिथं कुत्रे उभे होते. ते पाहिले. उंच मळाच्या दक्षिणाला गोविंद प्रभू बाबा उभे होते. आबाईसांनी पाहिलं आणि गोविंद प्रभू बाबांनी भय स्वीकार केलं. ते केकटायला लागले. आपण म्हणतो ना, कुत्रे ओरडताय म्हणजे कोणीतरी जाणार. तशाच प्रकारचे हे कुत्रेसुद्धा इथं काय करायला लागले, केकटला लागले. खाईल रे खाईल गोविंद प्रभू बाबा म्हणे. कशाला खाईल, पण तिथंच गोविंद प्रभू बाबा भय नटलं. आबाईसा म्हणते, न खाये बाबा, तुम्हाला काही करणार नाही. पुनरुपी स्वामींनी म्हटलं, पुनरुपी आबाईसांनी तेच म्हटलं. तेव्हा आबाईसा म्हणते, अहो स्वान हो, जा परते, आमचे गोसावी काय करताय, तुम्हाला घाबरताय, गोसावी येऊ द्या, तुम्ही जा, परते जा, निघून जा. आणि ते स्वान काय झाले, माणसापेक्षा हुशार, ते काय असतात, हळ म्हटलं की कुत्रं काय होतं, माणसाला तुम्ही किती वेळा हळ म्हणत, तो 10 वेळा तुमचे पायच पडतो. नेत्या लोकांचं काम करायचं असलं की तो ढकलून जरी दिलं तर हात याच्याजवळ काय करतं, जातोच. परंतु कुत्रं एकदा हळ म्हटलं की काय करतं, निघून जातं.
गोविंद प्रभू बाबाच्या निघून तर कुत्र निघून गेले. गोविंद प्रभू बाबा मठात आले. आसने उपविष्ट आले, चरण शाळन झाले, आरोग्य आले, गुळा आला, विळा झाला. अशा प्रकारची ही लीळा गोविंद प्रभू बाबाची आहे. संपलं. उद्या 2 दिवस पोथी बंद ठेवायची की चालू ठेवायची?